नमस्कार, मी प्रसाद पोद्दार, पर्वती पोलीस स्टेशन, पुणे सिटी, सायबर विभाग. तर आज आपला विषय मॅट्रिमोनी फ्रॉड. मॅट्रिमोनी फ्रॉडमध्ये वेगवेगळे वेबसाईट्स ची इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामध्ये शादी.com असेल, जीवनसाथी.com असेल, भारत मॅट्रिमोनी, जोडी ॲप वगैरे बऱ्याच गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतात. तर यामध्ये जे जे कुठले प्रोफाईल तुम्हाला मॅच करतायत, तर हे फ्रॉडस्टर लोकांचे असू शकतात. तर याला व्हॅलिडेट किंवा या गोष्टी व्हेरीफाय करण्यासाठी ते जे चॅट करत आहेत, तर ते सर्वप्रथम तुमच्या चॅट बॉक्समध्ये चॅट करतील ते पर्टिक्युलर वेबसाईटच्या. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर एक्सचेंज करून तुम्हाला सांगतील की मी अमुक येणार आहे पर्सन आहे आणि माझ्याकडे एवढी मोठी संपत्ती आहे, मी भारतात येऊन सेटल होणार आहे वगैरे वगैरे. त्यानंतर मी तुला 2 हार पाठवतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा विश्वास संपादन केला जातो आणि सडनली ते कम्युनिकेशन ब्रेक करून एक दिवशी फोन येतो की दिल्ली कस्टममधनं बोलतो आहे ऑफिसर आणि तुमच्या मित्राने अशा पद्धतीचे 2 हार पाठवलेले आहेत आणि त्याच्यावरती कस्टम ड्युटी पार्सल तुमच्या नावाने, त्यामुळे तुम्हाला पैसे भरावे लागतील. तर ह्या प्रिव्हियस चॅटमध्ये ज्या काही गोष्टी डिस्कस झाल्या त्यामुळे त्यावरती विश्वास बसतो विक्टिमचा आणि ती लोकं पैसे भरायला चालू करतात. तर या पद्धतीने वेगवेगळी कारणं सांगून कस्टम ड्युटीच्या नावाखाली आणि कारवाईचा बडगा उचलण्याच्या नावाखाली विक्टिमच्या खिशामधनं वेगवेगळ्या पद्धतीने पैसे काढले जातात. यालाच मॅट्रिमोनी फ्रॉड म्हणतात. लग्नाचा आमिष दाखवून फसवणं, आर्थिक फसवणूक करणं. तर यामध्ये जे प्रोफाईल कुठलं मॅच होते त्याला फिजिकली व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॉट्सअपवरती चॅटिंग करताना तुमच्या व्यक्तिगत माहिती कुठल्याही सांगितल्या नाही पाहिजे. कुठल्या तरी दिल्ली कस्टममधनं फोन येतो आहे म्हणून त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवून घाबरून जाऊन लगेच पैसे भरणं, हे सुद्धा फसवणुकीचं कारण होऊ शकतं. त्यामुळे मॅट्रिमोनी फ्रॉडवरती जर प्रोफाईल असतील तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला मॅच करणाऱ्या ज्या काही प्रोफाईल असतील त्या फिजिकली व्हेरीफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही फेक म्हणजे प्रोफाईलवरती विश्वास ठेवणं सायबर क्राईमला कारणीभूत ठरू शकतं. धन्यवाद.